नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं निर्मला मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जुन्या ब्लाऊजच्या मापावरून पेपर कटिंग कशी करायची तीही एकदम सोप्या पद्धतीने तेच आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. तर मी इथं एक ब्लाऊज घेतलेला आहे जो जुना आहे. आता तुम्ही तुमचा कोणताही ब्लाऊज असेल असं नाही की तुमचा आता ही जी साईज आहे ही 8ची छाती आहे. आता तुमचा कोणती पण साईज असू शकते. तर तुम्ही या पद्धतीने ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे. आता ब्लाऊज कोणता पण असेल तरी पण चालेल, माप कोणतं पण असू द्या, पण याच पद्धतीने तुम्ही जुन्या ब्लाऊजच्या मापावर पेपरवर आपण माप टाकून घ्यायची आहे. ते व्यवस्थित असा ब्लाऊज जे आपलं हुक आहे ते लावून घ्यायचं आणि जी आपली उंची असते ती पाठीमागूनच मोजायची आहे, पुढून नाही मोजायची. व्यवस्थित शोल्डरपासून तर खाली कमरेपर्यंत व्यवस्थित असं ओढून घ्यायचं आणि व्यवस्थित अशी उंची मोजून घ्यायची. तर बघा, मी शोल्डरपासून कमरेपर्यंत टेप असा धरून उंची मोजून घ्यायची. आता इथं उंची जी आहे ती 13 इंच भरली. तर आपण आता 13 इंचामध्ये 1 इंच मिळवून घेऊ, म्हणजे 14 इंच आपली उंची तयार आहे. तर मी 14 इंचावर व्यवस्थित आपण इथं एक रेष मारून घेऊ जी आपली मूळ उंची आहे. आता आपण ब्लाऊजच्याच मापावरून जे शोल्डर आहे, आपल्याला जे शोल्डरचं माप टाकायचं तेही आपण ब्लाऊजच्याच मापावरून टाकून घेणार आहोत. आता हा शोल्डर जे आहे ते व्यवस्थित धरून घ्यायचं आहे. जे आपलं बाही जोडलेली आहे आपण तिथून आपण दोन्हीही साईडच्या व्यवस्थित आता बघा, इथं जे आपलं शोल्डर आहे संपूर्ण ते 10 इंच भरलं. तर आपण इथं 10 इंचाच्या निम्मा म्हणजे 5 इंचावर शोल्डर टाकून घेतलं. आता जो आपला मोंढा आहे तोही आपण शोल्डरपासून जो मोंढ्यापर्यंत जोड आहे तिथून आपण व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे. तर आपला जेवढा पण मोंढा भरण तेवढं आपण तिथं माप टाकायचं. आता जे माप भरलं ते 5.25 इंच भरलं. तर मी इथं 5.25 इंच टाकून घेते. तुमच्या ब्लाऊजचं माप किती पण जेवढं निघलं असेल तेवढं तुम्ही टाकून घ्यायचं आहे. तर इथं हे 5.25 इंच निघलं. आता इथं आपली जी घडी आहे ती 8 इंचाची छाती आहे ब्लाऊजच्या मापाची आणि त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन मिळवलं, म्हणजे किती 10 इंचाची आपली संपूर्ण घडी झाली. आता आपण ब्लाऊजच्या मापावरून कमर मोजून घेऊ. तर आपलं जे कमर आहे ते भरलं 28 इंच. तर आपण आता 28 इंचाचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. तर आपण इथं 28 इंचाचा चौथा भाग 7 इंच येतो. टेप फोल्ड करायचा. 2 वेळेस टेप फोल्ड केला की चौथा भाग निघून जातो. 1 इंच जे आहे ते आपलं टक्स आहेत त्याच्यासाठी घ्यायचा आणि 2 इंच शिलाई मार्जिन आणि हे पॉईंट जोडून घ्यायचे. आता जो मोंढा आहे तो 1.5 इंचाचा घ्यायचा. आपण कंपल्सरी प्रत्येक ब्लाऊजमध्ये 1.5 इंचाचा मोंढा ठेवतो पाठीमागच्या भागाला. आता हलका हात जो आहे आपला तो खाली मोंढ्यामध्ये 0.5 इंचानी असा हलक्या हाताने हात असा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा, म्हणजे आपण बाही जोडल्यानंतर आपल्या मोंढ्यामध्ये ओढत नाही ब्लाऊज. तर तुम्ही ही पद्धत वापरून पहा. आता आपली जी गळा रुंदी आहे ती आपण 2.25 इंच घ्यायची. आता आपण पुढचा गळा मोजू. शोल्डरपासून तिरका टेप धरायचा, जिथं आपण हुक लावतो तिथपर्यंत जेवढा गळा निघन तर तो 6 इंच भरला. तर आपण 6 इंचावर मार्किंग करून घेतलं.
आणि 2.5 इंचाची खालच्या साईडला गळारुंदी ठेवली आणि बॉक्स आखून आपण पुढचा गळा शेप देऊन घेऊ 1 इंचापासून। आता अर्धा इंच मोंढ्यात डाऊन करून घ्यायचं, झोळ वगैरे पडू नये त्याच्यासाठी। आणि 1 इंच अंतरावर पुढच्या भागाला शेप देऊन घ्यायचा आहे मोंढ्याचा। आता इथं बघा आपला डीप गळा आहे। आता जो आपण शोल्डरपासून तिरकं मोजलं तर हा गळा 10 इंच भरला, तर तुम्ही असं सरळ पण मोजून घेऊ शकता। ज्या पद्धतीनं तुम्ही माप टाकशान, टेप ठेवशान, त्याच पद्धतीनं पेपरवर पण तुम्ही टेप टाकायचा आहे। आता इथं आपला डीप गळा आहे, तर आपल्याला इथं जी आपल्या गळ्याच्या साईडनी अर्धा इंच आपल्याला डाऊन करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं शोल्डर उतरू नये। डीप गळा असेल तर तुम्ही गळ्याच्या साईडला अर्धा इंचानी डाऊन करून घ्या। आता आपल्याला योकपट्टीचं माप टाकायचं, तर योकपट्टीचं माप मापाच्या ब्लाऊजवरूनच आपण टाकणार आहे। तर शोल्डरपासून योकपट्टीपर्यंत अंतर मोजून घ्यायचं, थोडासा ब्लाऊज व्यवस्थित धरून घ्यायचा। तर ते जे माप आहे ते 11 इंच भरलं, तर आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवून घेणार आहे, म्हणजे 11.5 इंच। आता योकपट्टी जी आहे ती आवडीनुसार पण असते, काहींना पातळ योकपट्टी आवडते, काहींना मोठी पण योकपट्टी आवडते। शक्यतो जास्त मोठी योकपट्टी घ्यायची नाही, नाहीतर कटोरी जी आहे ती आपली वर चढते। तर मी इथं 2.5 इंचाची आपली योकपट्टीचं माप टाकून घेतलं आहे। आता 1.25 इंचावर योकपट्टीला शेप देऊन घ्यायचा। आता इथं आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे, तर आपण ब्लाऊजच्या मापावरून कटोरी मोजून घेऊ। आता जी आपली वर कटोरी बसली, आपली जी छातीचं माप मोजलं आपण ते 8 इंच भरलं, म्हणजे आपली छाती 32 इंचाची। मग आपण त्याच्यासाठी इथं कटोरी जी आहे ती आपल्याला घ्यावा लागन। ब्लाऊजच्या मापावरून मोजली तर ती कटोरी जी आहे ती भरते 5 इंच। जिथं आपण हुक लावतो त्या पट्टीवरूनच आपण कटोरी मोजायची आहे। तर आपण इथं आता कटोरी टाकून घेऊ। जी कटोरी आहे ती भरली 5 इंचाची। आता मी वरच्या साईडला पण एक मार्किंग करून घेतलं, जेणेकरून आपल्याला कटोरीला शेप द्यायला सोपं जातं। आणि आपण डाऊन केलेल्या मोंढ्यापासून, जो आपला पुढचा भागाचा मोंढा आहे त्याच्यापासून 2.5 इंचावर पॉईंट घ्यायचा आहे आणि गळ्यापासून 5 इंचावर आपण एक पॉईंट घ्यायचा आहे कटोरीला शेप देण्यासाठी। आता कटोरीला तुम्ही 5.5 इंच पण घेऊ शकता, पण शक्यतो 5 इंचापासूनच कटोरीचा शेप व्यवस्थित वाटतो। जर तुमचा गळा पुढून खाली असेल तर तुम्ही 5.5 इंच पण घेऊ शकता। तर आपण इथं ते पॉईंट जोडून घ्यायचे आणि कटोरीला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा। तर आपण आता याची कटिंग करून घेऊ। इथं आपलं सर्व मार्किंग झालेलं आहे। आता कटिंग केल्यानंतर आपल्याला कटोरी वाढवायची आहे, योकपट्टी पण वाढवायची आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, जेणेकरून तुमच्याही व्यवस्थित लक्षात येईल। तर आपण जो आता कट केला पाठीमागचा पार्ट, म्हणजे आपण दोन्ही पण पार्ट सोबतच कटिंग करत आहोत। तर आपण इथं आता जो पाठीमागचा भाग आहे तो वेगळा करून घेऊ। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला मिळतील या चॅनलवरती।
तर आपण आता जो अर्धा इंचाचा मोंढा डाऊन करेल होता तो कट करून घ्यायचा आहे। योकपट्टी आपण कट करून घेऊ, पुढचा गळा कट करून घेऊ आणि कटोरी कट करून घेऊ। तर आपले इथं सर्व पार्ट कटिंग करून झाले आहेत। आता आपण एक इथं थोडा वेगळा पेपर घेऊन आपल्याला कटोरी वाढवायची आहे। तर आपण ही कटोरी जी आहे ती सर्वात आधी जशी आहे तशी पेपरवर आखून घेऊ, म्हणजे आपली कटोरी सरकणार नाही, व्यवस्थित निघते मग। आता आपण ह्या कटोरीचा मध्य काढून घेऊ, टेप फोल्ड करून घ्यायचा, आपला मध्य बरोबर निघून जातो, मोजून घेतला तरी पण चालेल। आता जो मध्य घेतला तिथून आपण 1.5 इंचाचा पॉईंट घ्यायचा आणि वरच्या साईडला 1 इंच घ्यायचं, म्हणजे आपला संपूर्ण टक्स हा 2.5 इंचाचा तयार झाला। आता दोन्ही साईडने आपण 1.25 इंच वाढवून घ्यायचं, या साईडने 1.25 इंच आणि त्या साईडने 1.25 इंच। आता वरच्या साईडने जे आहे ते अर्धा इंच वाढवून घ्यायचं, जे आहे ते आपलं गळ्याच्या साईडने आपल्याला मार्किंग लागतं आणि कटोरी जोडतानाही अर्धा इंच मार्किंग लागतं। तर आपण ते पॉईंटही वाढवून घ्यायचे आणि सर्व पॉईंट जोडून घ्यायचे। तर आपली इथं जी आहे ही 32 साईजची कटोरी तयार झाली। आता इथं व्यवस्थित कटोरीला शेप द्यायचा आहे। आपली जी कटोरी आहे ही इथं व्यवस्थित आकार दिला तर कटोरी ही व्यवस्थितच बसते। तर आपली इथं 32 साईजची कटोरी तयार झाली, जी मेन कटोरी आहे ती तयार झाली। आता आपण योकपट्टी वाढवून घेऊ। आता योकपट्टी जी आहे ती 1.25 इंचानी खालून वाढवून घ्यायची आहे। तुम्ही टेपनी मोजून घ्यायचं आणि 1.25 इंचानी आपली जी योकपट्टी आहे ती वाढवून घ्यायची। आणि बाकी काही करायचं नाही, जशी आहे तशीच आखून घ्यायची। तर आपल्या इथं संपूर्ण आपलं मापाच्या ब्लाऊजवरून पेपर कटिंग तयार झाली। आता आपण इथं पाठीमागचा भाग पण आखून घेऊ। आता मी 2.25 इंचाचाच गळा रुंदी ठेवली आणि आपला पाठीमागचा भाग गळा जो आहे तो 10 इंचाचा आहे। आता जसं तुम्ही सरळ मोजलं तर सरळच माप टाका, तिरकं करून मोजलं तर तिरकंच माप टाका। ज्या पद्धतीनं तुम्ही टेप टाकून मोजशान जुन्या ब्लाऊजच्या मापावरून त्याच पद्धतीनं पेपरवरही माप टाकायचं आहे। गळा रुंदी जी आहे ती खालच्या साईडने 3 इंचाची ठेवली, कारण की डीप गळा आहे। तुम्ही 2.5 इंच पण घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार। तर मी इथे एक मटका गळ्याचा शेप देऊन घेतलाय। आता जो आपला पाठीमागचा टक्स आहे तो मी 4 इंचाचा ठेवला। तर आपलं इथं हे तयार झालं। आता आपण बाही कटिंग करू। तर मी इथं आता एक पेपर घेतलाय, तो असा फोल्ड करून घ्यायचा। जी बंद बाजू आहे पेपरची ती माझ्या साईडला आहे। आता जे आपण शोल्डर जोडलेलं आहे त्या शोल्डरपासून आपण बाही मोजून घ्यायची आहे। तर ही बाही जी आहे ती 4 इंचाची भरली। तर आपण इथं त्याच्यामध्ये 1 इंच मिळवणार आहे, कारण की अस्तरचा ब्लाऊज आहे, म्हणजे 5 इंचाची बाही तयार झाली। मी 5 इंचावर रेष मारून घेते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल व्यवस्थित। तर आपली इथपर्यंत बाहीचं माप आहे। आता आपल्याला इथं दंडघेराचं माप टाकायचं आहे। तर दंडघेर जो आहे तो भरला 5.5 इंच आणि शिलाई मार्जिंग आपण जेवढी घेतली 2 इंच
तेवढीच आपण शिलाई मार्जिन ठेवणार आहे. आता खालच्या साईडने आपण 2.5 इंचावर मार्किंग करून घेऊ. आता जेवढा दंड घेर आहे 5.5 इंच, तर त्याच्यामध्ये 1 इंच मिळवून घ्यायचा. आपला जो मोंढा आहे त्या मोंढ्यातली टीप येणार आहे तिथं, आणि 2 इंच शिलाई मार्जिन वाढून घेतलं. आता इथं 1.5 इंच अंतर घेऊन मी शेप देऊन घेतला. जो आपला पाठीमागचा भागाला हा बाहीचा पार्ट जोडला जाणार आहे, आणि पुढील पार्टाला आपल्याला खोल भाग 1.5 इंचावर शेप देऊन घ्यायचा आहे. तर आपली इथं बाही तयार झाली. आपण हिला कट करून घेऊ. तर आपण इथं संपूर्ण ब्लाऊजच्या मापावरून पेपर कटिंग करून दाखवली. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ